तर गाईज एकदम भारी सुनसान अशा वातावरण आणि हो रस्ता व तो म्हणजे चिवटीवारी महिला. तर आपण चिवटीवारीनी मधामध इला गेलो ज आणि आपण अट थांबेलो ज ह्यावर चिवटीवारीना पायताना घरा किंवा लाईटा गावावर तुम्ही देखू शकता. आणि मै भुरादाजी आणि आपला काळू आणि रातना वाजेल तुम्हाला देखाडचं गाईज. तर अशी गोष्ट रातना वाजेल 2:06 आजनी तारीख 17. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमना आज ना आमना हा प्रसंग ना नवीन व्हिडिओ मग आणि हा प्रसंग आम्हाला पहिलाच टाइम अनुभवाला भेटेल. आणि तर होईल काय गाईज देखा हे आमनी गाडीवर आणि आम्ही 3 जण वज आपण जाहीर राहिला मस्तपैकी घरकडं. आणि देख आपल्याला एक गाडी लेवायला येईल त्याला आपण सांगेल आय थिंक तीच गाडी असली पाहिजे. तर काय होय ना आमनी सोबत की आमने जो गाडीना टायर टूपलेस टायर होता आणि हे आपली भाऊसनी गाडी व पण काय करस आज ती लिगायला ते देखील पूर्ण डायरेक्ट बशी जाईल म्हणजे पंक्चर होई जाईल पूर्ण पंक्चर होई जाईल. तर करा ना काय ते नामुळे आम्ही अठई जवळपास ना अर्धा 1 तास पै अठ बसेल वज. आणि तुम्हाला तर माहितीच चिवटी बारी मग धाक्का असणारा हे सांगानी गरज कोणालाच नाही. आताच पळून आता 2 जण ना अशी गोष्ट. बाकी गाडी लिशनी फरार रिटर्न लागीशनी निघ जायला. तर अशा व म्हणजे आपल्याला येणार ना सांगेल ना एवढा बरा ना तो देता नाही आमना जो लेणार ना तो येणार तर त्याला काय सांगेल नाही. कारण कशा तो जास्त भिवत बी नाही आणि आम्ही जास्त भिवत नाही. पण ते निमोर काय कोणी चालत नाही, बरोबर आहे नाही. तर अशी गोष्ट चिवटीबारी मग एकच धाक की तो अशा जंगली जनावर वगैरे त्या येतेच ना धाक, बाकी काय नाही. तर अशा आमनी संगना आयुष्यात फर्स्ट टाइम अशा होईना पेट्रोल सरनात माणूस लवाडीशनी थोडाफार अंगतंग निघी जा. पण पंक्चर होईना आणि वरनी 3 शीट वज काहीच करता येत नाही. तर तो ज आमनीच गाडीवर त्याला सांगेल होता एवढा हिम्मत करीश निवणार रातना 2 वाजाला. तर नशीब आमना फोन उचलेली नाही लगेच. तर अशी गोष्ट तो ज तिने हिम्मतनी दाद देना पडेगा. हे बरं झालं, धन्यवाद. पहिली जे मग फोन उचलेली नाही र भाऊ, जागा जातास ना. तर आमनी म्हाळसाई हिला गेलं आणि गाडीवर बसता बसता इनाचा आम्ही नाव काढ राहिला की तिली जायला पाहिजे होत्या बा अशा. पण अशी गोष्ट होईल. तर अशा व गाईज बंद करणार. तर याला म्हणजे ना तर कोणती आम्हाला जास्त बोली बी नाही राहिना, काहीच करी नाही राहिना. नेमका काय चूक होईना आम्हाला पै काय होईनी रामा पै काय बोलाय गे जास्त ना रे. नको रडस जाऊ दे इला गे काही नाही घाबरण नाही. तर गाईज इला गेलं आता आपण जाज काहीतरी कर्ज. तर हय गाडीवर जी पंचक गाडीवर येवर मै बसू मै चालू मोर बाग बाग आणि ह्या येतील माने मांग जेवढा येतील तेवढा. तर चालेल मग कळू रेडी. तर मग भेटू मग आज ना जो आमना ना एकदम रातना ब्लॉग वेगळाच होणार आहे काही. तर अशा अनुभवात नको सांगतास तुम्ही काय कर पडर काय करत आठ यासार कर पडर भाऊसाला दाद नाही आम्हाला. चिवटी बारी चिवटी बारी मग फिरालेली जासू तुले असे गाणं व भाऊ माना. तर आज अक्षरशः शिवटी बारी मग फिरायला येईल होज आम्ही. फिरायला नाही जाय घर जाय राहिला पण आमनी सोबत ना गाईज अशा पंगा व्हायना रातना 2 वाजता. संदीप झोपला की नाही रे? मला माहिती तू झोपणार नाही. तर चालेल मग गाईज आता मी बसू गाडीवर जी आपली पंक्चर गाडीवर यावर बसू. बाग बाग काय होत नाही पण जाणाच पडेल, घरली जाणं पडेल गाडी आणि या येतील हे गाडीवर गांड काय पाडसले. तर चालेल मंडळी भेटू मग आपण मोर चिवटी बारी क्रॉस करीशनी, बरोबर नाही.
ये तू बरं ऊपर वाला अपने साथ है तर चालेल काही चल बस काळे बस राहुल नाही जय बजरंग चला मग ऊपर वाला देखता है करायचं आपण आज. नाही ते सब ठीक हो जाएगा तर गाईज चिवटी बारी अशा आलं का तर आपण गिला मी लागेल होतं आणि हे आलं का अशी आणि गाडी मंदिर मध्ये काढते पण टाकतात व्हिडिओ पण आणले जातात. चालते तर गाईज आपण सुखरूप पोची घ्याव घर आणि गाडी दिदी ठलाई आणि संदीप गैल तो म्हणजे काळूला सोडाला तर अशी जबरदस्त वाईट परिस्थिती अंगज लाई दे अंग लाई दे वर हा तर अशी गोष्ट एखाला नको फिरशाल कंग तर उन्हाळा आम्ही संदीपने खूप आज मेहरबानी करी तर मग आता आपली झोप जा किती टाइम लागणार अर्धा तास तर देखाड टायमिंग तर जवळपास अर्धा तास लागेल गाईज